नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी विजय कुंभार तासगाव यश ॲग्रोलॅब पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादनासाठी जो संवाद आहे त्यात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. डाळिंब या विषयावर पुन्हा एकदा बोलतोय आपण. डाळिंब छाटणीच्या जवळजवळ 30 ते 31, 32, 33 दिवसांच्या दरम्यान आपल्याला फुलकळी चांगली निघते. नर आणि मादी कळीच्या काळात खूप वाढण्याचाही स्टेज निर्माण होते. ह्या काळात कोणत्याही परिस्थितीत शाखी वाढ जास्त वाढणार नाही या पद्धतीची आपण काळजी घ्यायची. म्हणजे नत्राचा पुरवठा अत्यंत कमी करण्याचा प्रयत्न करा, शाखी वाढ होता कामा नये. ह्याच काळात फुलांची संख्या जास्त वाढवायची असेल तर आपल्याला बोरान जमिनीतून आणि स्प्रेमधून दोन्हीमधून देण्याचा प्रयत्न करा. जो कुठला आपण स्प्रे घेतोय, समजा ह्या काळात आपण मॅजिक स्प्रे घेतला. मॅजिक स्प्रे म्हणजे 100 लिटर पाणी, 50 ग्रॅम मोजून, 100 ग्रॅम ब्लू कॉपर, 200 ग्रॅम M45 ह्यातच जर यश बोरान आपण टाकलं आणि त्याचा एक स्प्रे घेतला तर कळींची संख्या आपल्याला अत्यंत चांगल्या पद्धतीनं वाढलेली दिसेल. ही कळीची संख्या बरोबर 10 दिवसांनी म्हणजे 40 ते 42 ते 43 दिवसांच्या दरम्यान नर आणि मादी ह्या दोन्हीत रूपांतर होत असते. मादी फुलांची संख्या आपल्याला जास्त वाढवायची असेल तर आपल्याला बोरान ह्या मॉलिक्युलवर आपल्याला चांगलं काम करावं लागेल. स्प्रेमधून आणि जमिनीतून यश बोरान एकरी 1 किलो ड्रीपमधून दिलं तरी चालेल आणि स्प्रेला 1 ते 1.5 ग्रॅम नाही, 1 किंवा 2 स्प्रे घेतला तरी सुद्धा पुरेसं होतो. ह्याच काळात नर आणि मादी दोन्ही फुलांची संख्या ह्या काळात 40 ते 42 ते 43 दिवसांच्या दरम्यान आपल्याला छाटणीनंतर दिसू लागते. ह्या काळात अत्यंत महत्त्वाचा मुद्दा, फुलाची पकड डेली होत असते देठावरची. ह्यासाठी कॅल्शियम, यश चिलेटेड कॅल्शियम 100 लिटर पाण्याला 100 ते 150 ग्रॅम अशी कोणत्याही औषधातून एक फवारणी देण्याचा प्रयत्न. मॅजिक स्प्रेमधून कॅल्शियम देऊ नका. दुसरा कोणताही मॉलिक्युल अँड्राबॉल असेल, जेड अस्टर असेल, त्यातून यश चिलेटेड कॅल्शियम घेतलं तर चालेल. ह्याच वेळी मात्र जमिनीतून सुद्धा एकरी 1 किलो यश चिलेटेड कॅल्शियम ड्रीपमधून देण्याचा प्रयत्न केला. फळांची पकड चांगली निर्माण होते. ह्याच्यावर मी वेगळ्या व्हिडिओमध्ये बोललो आहे. प्लॅनिंग ह्या संदर्भात त्या संदर्भात सुद्धा काम करून त्याच काळात घ्या. त्याचवेळी बागेत आपल्या नर आणि मादी ह्या 2 फुलांचा परागीभवन होणं सुद्धा गरजेचं आहे. हल्ली अनेक प्रकारची कीटकनाशकं आपण बागेवर फवारतो. त्या काळात थ्रिप्स जास्त बागेत असतो. त्यामुळं बागायतदारांचं थ्रिप्स बरोबरच मधमाशा सुद्धा मरतात. आणि मधमाशी, एक शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे की ज्या दिवशी मधमाशी आपले संपेल त्या दिवशी आपली मानव जात संपेल. कारण परागीकरण करणं, फर्टिगेशन करणं हे मधमाशासाठी मधमाशीमुळे अत्यंत महत्त्वाचं काम होत असतं. ह्यावेळी जर बागेत आपण बटलरची किंवा मेटाव्होल्टीची जर आपण अत्यंत चांगल्या पद्धतीनं फवारणी करून घेतली तर मधमाशी मरत नाही. थ्रिप्सचा राणी मात्र अत्यंत चांगलं कंट्रोल आपल्याला मिळतं. एकरी 1 किलो बटलर जर आपण ट्रॅक्टरमध्ये टाकलं आणि प्लेन, त्यात कोणतंही औषध घालायचं नाही आहे कारण ते जैविक आहे. आपल्याच यश फर्टिलायझर कंपनीचं ते औषध आहे. जर आपण एकरी 1 किलो बटलर फवारलं तर मधमाशीसुद्धा मेलेली दिसणार नाही आणि थ्रिप्स मात्र आपल्याला आळे दोन्ही आपल्याला चांगलं कंट्रोल झालेलं दिसेल. ह्याच वेळी मधमाशी परागीकरण सुद्धा जास्त चांगलं करून घेईल. समजा मधमाशा नसतील तर आपण त्या मधमाशाच्या पेट्या आणतो, त्या पेट्या ठेवतो जेणेकरून तिथे परागीकरण होऊन जाईल. ह्याच काळात छाटणीच्या वेळी जर बागेत आदल्यामधल्या बाजूला, बागेच्या चारही बाजूला झेंडू किंवा मखमली फुलांची जर आपण लागण केलेली असेल आणि ती फुलं जर ह्या 40-42 दिवसांच्या दरम्यान उमललेली असतील, म्हणजे हे प्लॅनिंग आपल्याला बागेच्या छाटणीच्या वेळी जर केलं तर बरोबर 40 ते 45 दिवसाच्या दरम्यान फुलंही येतात आणि बागेला सुद्धा आपल्या कळी चालू होते. म्हणजे दोन्ही कामं, फुलांच्याकडे बघून मधमाशाही आकृष्ट होतात. लाल गर्द रंगाची आपली डाळिंबाची फुलं असतात त्याच्यावेळी मधमाशा आकृष्ट होतात आणि तिथं जो असलेला मध हा गोळा करण्यासाठी ते येतात. पण जाता जाता मात्र ते परागीभवन मात्र चांगलं करून जातं. ह्याच वेळी जर आपण कृत्रिम परागीभवन करण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा त्याचा चांगला फायदा होतो. मोठ्या प्लॅस्टिक बॅग घ्यायच्या, त्या झाडाला गुंडाळायच्या, झाड चांगलं हलवायचं किंवा एखादी फांदी चांगली हलवायची,
तशीच बॅग उचलायची, दुसऱ्या झाडाला घालायची आणि ती झाड जर चांगलं किंवा फांदीला घातल्या किंवा पेपर मोठा घेतला, एक ताडपदरी घेतली आणि ती जरी झाडावर घातली आणि झाडाला जर हलवलं तर त्यातून धुळा उडतो आणि तो धुळा पेपरवर चिकटेला आणि तो दुसऱ्या झाडावर झाकून हलवला तरीसुद्धा चालेल. पण ही खरं म्हणजे अत्यंत क्लिष्ट आणि अडचणीची प्रक्रिया आहे. निसर्गतः जर मधमाशा आपण चांगल्या वाढवल्या आणि त्याचं जर संगोपन केलं, त्याला मारलं नाही कीटकनाशकं मारून, तर मात्र त्याचा अत्यंत चांगला फायदा आपल्याला मिळतो. बागायतदार बंधूंनो, कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन काढण्यासाठीचा जो आपला प्रयत्न आहे डाळिंबाच्या बाबतीतला, माझी विनंती आहे की आपण जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करूया. धन्यवाद.